वाढवण बंदर, भांडवलदारांचा फायदा, भूमिपुत्रांचा तोटा। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पश्चिम बंगाल ते वाढवण बंदर असा माल वाहतुकीसाठी रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाने मांडलेला आहे। 2026 मध्ये या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल आणि 2029 मध्ये हा महामार्ग पूर्ण होईल। पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश ते महाराष्ट्रामध्ये पालघर असा हा रेल्वे मार्ग असेल। या एकूण परिस्थितीमध्ये वाढवण बंदराच्या निर्मितीची प्रक्रिया आता जलद गतीने होईल असे संकेत मिळत आहेत। डहाणूतील प्रस्तावित वाढवण बंदरामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे। त्याचबरोबर स्थानिक मच्छीमारांचा रोजगारही वाढवण बंदरामुळे धोक्यात येणार आहे। देशाच्या विकासासाठी वाढवण बंदर आवश्यक असले तरी बंदर परिसरातील स्थानिकांचे हित जपण्यासाठी शासनाची काय ठोस उपाययोजना आहे? स्थानिक मच्छीमारांचे, मच्छीमार सहकारी संस्थांचे मत विचारात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात आला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। यावरील अधिक तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावेळी स्थानिकांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात येतील अशी ग्वाही देऊन स्थानिकांच्या जमिनी प्रकल्पासाठी अधिग्रहण केल्या गेल्या। कायमस्वरूपी रोजगार मिळेल या आशेवर स्थानिकांनी जमिनी दिल्या। प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर बांधकाम ठेकेदारांच्या हाताखाली स्थानिकांना रोजगार देण्यात आला। ठेकेदारांचे काम झाल्यावर ठेकेदार निघून गेले आणि त्याबरोबरच स्थानिकांचा रोजगारही गेला। रोजगारासाठी येथील स्थानिक इतर भागात स्थलांतरित झाले। अशीच काहीशी परिस्थिती तारापूर MIDC स्थापन करताना झाली आणि आता वाढवण बंदरावेळी अशीच परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही। वाढवण समुद्र 20 मीटर खोल असल्याने बंदराला पोषक जागा असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। मात्र पर्यावरण, तारापूर अणुऊर्जा केंद्राची सुरक्षितता, मच्छीमार नौकांचा समुद्रात मच्छीमारी व्यवसायासाठी मुक्त वावर, स्थानिकांचा रोजगार, स्थानिक लोकवस्ती, संस्कृती या सर्वांना वाढवण बंदर बाधक ठरणार आहे। हे सर्व जर अबाधित राहणार असेल तर तसा ठोस पुरावा शासनाने जनतेला द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे। तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर MIDC आणि डहाणू औष्णिक ऊर्जा विद्युत प्रकल्प यांमध्ये प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली नाहीत। त्यामुळे स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांना सोसावे लागले होते आणि आता वाढवण बंदराची त्यात भर पडणार आहे। स्थानिक जनतेला विश्वासात न घेता जनतेच्या हरकतींना डावलून वाढवण बंदर उभारण्याचे काम सुरू आहे। स्थानिक राजकीय नेत्यांना, अधिकाऱ्यांना मॅनेज करून बाहेरच्यांचा फायदा करवून तोटे मात्र भूमिपुत्रांना सहन करावे लागतात। पर्यावरणाचा तोटा आणि भांडवलदारांच्या फायद्याचा असलेला हा प्रकल्प याआधी जसे इतर प्रकल्प गुजरात राज्यात नेण्यात आले तसे वाढवण येथे होऊ घातलेले व्यापारी बंदरही गुजरातमध्ये घेऊन गेल्यास स्थानिकांची काही हरकत नाहीये। जोपर्यंत वाढवण परिसरातील जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक जनतेचे बंदर विरोधी आंदोलन अधिक उग्र स्वरूपात सुरू राहणार आहे। सरकारने वाढवण बंदरासाठी प्रत्यक्ष काही कोटींचा निधी मंजूर केला आहे। दुसऱ्या बाजूला थेट पश्चिम बंगाल पासून वाढवण बंदरापर्यंत 2000 किलोमीटरचा माल वाहतुकीचा रेल्वे मार्ग निर्माण करण्याचं प्रयोजन केंद्र सरकारकडून सुरू आहे। त्यामुळे वाढवण बंदराच्या निर्मितीच्या प्रक्रियेला आता वेग येईल असे संकेत मिळत आहेत। वाढवण बंदर झाल्यास स्थानिकांना, मच्छीमारांना कायमस्वरूपी रोजगार असेल। याबाबत सरकारकडे ठोस आराखडा असल्यास सरकारने तो जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे। मच्छीमारांचे पुनर्वसन कसे केले जाणार? मच्छीमार नौकांचे मोठ्या जहाजाशी टक्कर झाल्यास, नुकसान झाल्यास भरपाईचे मूल्यांकन कसे केले जाणार? अशा दुर्घटना पुढे घडतच राहणार। मग अशा मुद्द्यांवर सरकारचे प्रयोजन काय असेल? असे अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केले जात आहेत। स्थानिकांच्या या प्रश्नांकडे सरकार लक्ष देणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।